इथं बुंदीचा रायता करणार आहोत. तर मी इथं ऑलरेडी दही घेतलेलं आहे, तर मी चांगलं त्याच्यानंतर मी त्याच्यात थोडीशी हळद टाकते. हळद ही ऑप्शनल आहे, पाहिजे तर तुम्ही टाकू शकता. लाल तिखट टाकते, जिरा पावडर टाकायचं आहे आपल्याला, थोडीशी कोथिंबीर आणि हिरवी मिरची. हे सगळं ऑप्शनल आहे. जर लाल तिखट टाकलं तर जास्त तिखट नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. हिरवी मिरची, थोडंसं मीठ, परत एकदा हे सगळं ॲड करायचं, मिक्स करायचं. आता मी इथं सोक केलेले बुंदी टाकणार आहे. मी ऑलरेडी 10 मिनटं अगोदर बुंदी सोक केले होते गरम पाण्यात, ते टाकायचे आपण. कारण कसं होतं, सोक केलं कारण ते पटकन दहीमध्ये ॲब्झॉर्ब होतं त्या पाण्यात. आता मस्त मी याला फोडणी देणार आहे. फोडणी ऑप्शनल आहे, मला पाहिजे टाकू शकता किंवा नाही दिली तरी चालेल. पण थोडंसं जिरं टाकले फोडणीसाठी आणि आपली मोहरी, पाहिजे तर तुम्ही हिंग टाकू शकता. आणि नंतर आपण आपलं जे तयार केलेलं आहे बुंदीचं रायतं ते टाकायचं त्याच्यात. तर आपली मोहरी तडतडत आहे, तर आपण त्याच्यात आपलं रायतं टाकूया. तर आपलं इथं फोडणी टाकून तडका देऊन आपली ही रायत्याची हे तयार आहे बुंदी रायता. तर नक्कीच तुम्ही अशी ही रेसिपी ह्या पद्धतीनं ट्राय करा आणि कसं झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा.